तुमच्याकडे असे पांढरे वाटाणे आहेत का? नसतील तर आजच बाजारातून घेऊन या आणि ज्यांच्याकडे असतील त्यांनी लगेचच तयारीला लागा. हे वाटाणे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत. भिजवलेले वाटाणे कुकरमध्ये काढून घेऊया. त्यासोबत 2 बटाटे देखील कुकरमध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही हवं तर याची साल काढून देखील टाकू शकता. आता कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या जोपर्यंत आपले वाटाणे छान असे मऊ शिजत नाहीत. बटाटे तर या ठिकाणी उकडलेले आहेत, याला बाहेर काढून घेऊयात. रेसिपी एवढी भारी आहे की तुम्ही लगेचच बनवायला घ्याल आणि चवीला एक नंबर आहे आणि तुम्ही स्वतःलाच काय तर घरचे देखील याला तुम्हाला या रेसिपीसाठी 5 स्टार देतील. इतकी भारी ही रेसिपी आहे. तर कढईमध्ये फोडणी करून घेऊयात. 1 चमचा तेलामध्ये थोडेसे जिरे, हिरवी मिरची आणि अद्रक खिसून टाकायचं आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये टाकायचं थोडंसं हिंग, हळद आणि लाल तिखट. आता या ठिकाणी जी फोडणी करून घेत आहोत तुम्ही ते न करता देखील ही रेसिपी बनवू शकता, पण थोडीशी फोडणी करून घेतली ना ते चवीला अजून छान लागते. उकडलेले वाटाणे यामध्ये टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि यामध्ये 2 आता वाट्या पाणी देखील टाकायचं. त्या अगोदर आपण यामध्ये खिसून बटाटा टाकून घेऊया जेणेकरून याची ग्रेव्ही थोडीशी दाटसर होईल आणि चवीला देखील मस्त लागतं बटाटा टाकल्यामुळे. याला थोडंसं आपण मॅश करून घेऊयात वाटाण्यांना जेणेकरून आपला हा जे रगडा पॅटीस आपण आज बनवणार आहोत ते एकदम चवीला मस्त लागतं. थोडेसेच आपण याला मॅश करून घेऊया. यामध्ये 2 वाट्या पाणी टाकायचं, सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला 5 ते 6 मिनटं असं शिजू द्यायचं. वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आता पॅटीससाठी आपण लागणारं साहित्य तयार करून घेऊयात. उरलेल्या बटाट्यांना मॅश करून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी पोहा टाकायचा, धनाजिरा पावडर टाकायचं, हळद टाकायची, लाल तिखट टाकून घ्यायचं, थोडंसं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपण चाट मसाला देखील यामध्ये टाकून घेऊयात. आता हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी पोहा वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी यामध्ये ब्रेड देखील वाटून टाकू शकता, ब्रेड क्रम्स टाकू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर देखील टाकू शकता. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर याच्या या पद्धतीनं अशा पॅटीस बनवून घ्यायच्या, म्हणजे टिक्की बनवून घ्यायच्या आणि तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये आपल्याला याला मस्त असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर एअर फ्राय देखील करून घेऊ शकता कुरकुरीत होईपर्यंत. आता आपण हे दोन्ही पॅटीस दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेऊयात. तर एक नंबर अशी ही रेसिपी लागते. तुम्ही गाड्यावरती नेहमी खाल्ली असेल, चौपाटीवरती ही रेसिपी, तर घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीनं तुम्ही ही मुलांना आणि घरच्यांना बनवून द्या. रेसिपी एकदम सोपी आहे, फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होते. चवीला एक नंबर आहे. कमी मेहनतीमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे. आता प्लेटिंग करून घेऊयात. एका प्लेटमध्ये थोडीशी वाटाण्याची उसळ टाकून घ्यायची खाली, त्यावरती पॅचेस ठेवायचे, अजून थोडीशी उसळ टाकायची, त्यावरती हिरवी चटणी, थोडीशी आंबट गोड चटणी आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. यावरती थोडंसं चाट मसाला, थोडंसं जिरा पावडर भुरभुरायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि खूप सारा बारीक शेव टाकून घ्यायचा, कोथिंबीर टाकायची चिरलेली आणि मस्त असं हे पॅटीस आता गरमागरम खायला सुरुवात करायची. तर बघा रेसिपी एकदम सोपी आहे. आवडली असेल तर करून बघा आणि व्हिडिओला देखील लाईक करा.